आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या जनआशीर्वाद यात्रेस प्रारंभ। राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बारागाव नांदूर येथून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करत मतदारांशी थेट संवाद साधला। राहुरी मतदारसंघाची 23 एप्रिलला होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बारागाव नांदूर येथून जनआशीर्वाद यात्रेद्वारे आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय। या यात्रेदरम्यान तनपुरे यांनी मतदारांशी संवाद साधत आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा मांडला। त्याचबरोबर मला मंत्रिपद मिळाल्यानंतर तालुक्याच्या विकासासाठी झोकून देऊन काम केले, सबस्टेशनची क्षमता वाढवली, शेकडो डिप्या मंजूर केल्या आणि नगर मनमाड रस्त्यासाठी आंदोलन करत काम सुरू करून घेतलं असंही त्यांनी सांगितलं। तसेच के रेंजच्या मुद्द्यावरती ठाम भूमिका घेत या प्रकल्पासाठी 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। आपल्या भाषणात त्यांनी भावनिक सूर लावत काही चुका झाल्या असतील तर त्या विसरून मला पुन्हा एक संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं। या यात्रेदरम्यान विश्वास पवार, बाळासाहेब गाडे, प्रभाकर गाडे, गोवर्धन गाडे, श्रीराम गाडे, बाळासाहेब खुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।